हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक. तर मी किरण स्वागत करते माझ्या चॅनलवर. तर आज वार आहे सोमवार आणि चला बघूया दिवसभरात काय काय होतं. तर सगळ्यात आधी उठल्यानंतर फ्रेश वगैरे झाले आणि ओटावर एकदा हात फिरवून घेतला आणि त्यानंतर लगेचच मग स्वयंपाकाला लागले. कारण राशीची स्कूल असते 7:45ला, ती घरातून निघते आणि तिला टिफिन वगैरे द्यायचा असतो. आणि जे आमच्या घरी भाजी भाकरी किंवा चपाती भाजी बनते तेच ते मी तिला टिफिनला द्यायचं प्रिफर करते. कधीतरी एक चेंज म्हणून स्नॅक्स वगैरे ठीक आहे. आणि आदल्या दिवशीच माझ्या डोक्यात सगळं प्लॅनिंग असते की काय भाजी बनवायची वगैरे. तर आज मसूरची भाजी बनणार आहे. तर रात्रीच मी मसूर जे आहेत ते भिजत घातले होते. आता इथे रेसिपी काय मी डिटेल मी तुम्हाला सांगणार नाही. बेसिक अशी जी आहे भाजी बनणार आहे, म्हणजे आपले कांदा टमाटर, आपले बेसिकचे लाल तिखट मीठ वगैरे घालून भाजी असते ती. यामध्ये काही मी कोणत्याच प्रकारचा ॲडिशनल मसाला वगैरे घातलेला नाही आहे. तर अशी सिंपल अशी मसूरची भाजी जी आहे बनणार आहे. आणि हे जे मसूर आहेत हे ज्वारी आहेत. आता हायब्रिड आणि ज्वारी असे दोन प्रकारचे जे असतात मसूर असतात. आणि जे ज्वारी मसूरना जी चव असते ते हायब्रिडना नसतेच. तर त्यानंतर चपातीचं पीठ वगैरे मी मळून घेतलं आणि त्यानंतर येतो माझा मी टाईम. आणि यात एक 10 मिनटं का असे ना मी स्वतःसाठी टाईम काढून पाणी वगैरे पित असते किंवा सब्जाची म्हणजे वेगवेगळं काही, कधी जिरा वॉटर किंवा कधी सिनेमन वॉटर किंवा असं बरंच काही. तर त्यानंतर मी लगेचच, आता भाजी तरी झालेली होती, आता लगेचच इथं मी आमटी करून घेणार आहे. आणि आज मी चेंज म्हणून बटाट्याचा सार बनवणार आहे. नाहीतर वरण किंवा डाळीची आमटी वगैरे असं बनत असतं. तर आज मी बटाट्याचा सार बनणार आहे. तो ऑलमोस्ट सगळाच स्वयंपाक मी सकाळी करत असते, फक्त भात एवढं नंतर गरम गरम करते. तर इथे आपली आमटी देखील फोडणी मारून झालेली आहे. आमटी ही देखील मस्त अशी बेसिक पद्धतीनेच केलेली आहे. आणि त्यानंतर मग माझा अर्धा स्वयंपाक झाल्यानंतर राशी उठली आहे आणि आता ती आपलं फ्रेश वगैरे होते, आंघोळ वगैरे ती आपली करते. कधी कधी मी फ्री असले तर मी करून देते तिला, नाहीतर ते आता आपली करायला लागली आहे. त्यानंतर सगळा स्वयंपाक माझा आवडला होता आणि इथे आता मी जे आहे त्याचं टिफिन पॅक करते. आणि मी मागेही सांगितलं होतं, हा जो टिफिन आहे हा माझ्या शाळेच्या दिवसातला आहे. माझ्या काही फ्रेंड्स जर हा ब्लॉग बघत असतील तर त्यांना नक्कीच हा टिफिन आठवेल. तर मी हा टिफिन वापरला होता माझ्या स्कूल लाईफमध्ये देखील, कॉलेज लाईफमध्ये देखील. आणि आता हा जो आहे वापरते आहे आणि अजूनही तो तसाच्या तसा आहे. त्यानंतर राशीचं मी आवरून देते, तिच्या वेण्या वगैरे बाकी युनिफॉर्म वगैरे ती तिचा घालते. आणि त्यानंतर वेण्या वगैरे तिचं केस विंचरून वगैरे देते मी. नंतर ती मग पावडर गन जे आहे ते तिचं ती करते. आता ऑलमोस्ट म्हणजे तिला जास्त काही मला करावं लागत नाही. तिचं ती भरपूर अशा गोष्टी आहेत ती तिच्या करायला लागली आहे. राशीला रेडी केलं आणि त्यानंतर तिचा टिफिन वॉटर बॉटल वगैरे बॅगमध्ये मी भरून देते. आणि त्याच वेळेस मी तिलाची बॅग देखील चेक करते आहे इथे, कारण तिचं ती बॅग भरत असते म्हणजे टाईमटेबलनुसार. पण तरी देखील पेन्सिल पेन वगैरे तिच्या जागच्या जागी आहे की नाही हे मी एकदा तपासून पाहत असते, कारण ऐन टायमाला तिची फजिती नको. एकदा राशीला रेडी केलं आणि स्कूलला पाठवलं की तो मोठा टास्क जो असतो सकाळचा हा पूर्ण झालेला असतो. त्यानंतर बाकीची कामं, सगळा स्वयंपाक वगैरे झालेला आहे. आणि आता हा किचन ओटा आणि भांडी वगैरे आहे ते वॉश करून घेते आणि मग तुमच्याशी बोलते. तर राशीला स्कूलला सोडून मिस्टरांनी ही ना फळं आणि ही फुलं घेऊन ते आले होते. आणि ही फुलं जी आहेत ही इतकी मला नाही लागणार, तर यातली थोडीच मी आज वापरणार आहे. आणि बाकीची सगळी मी अशीच पॅक करून फ्रीजमध्ये ठेवून देईन, अगदी आठवडाभर फ्रेश राहतात. आणि त्यानंतर मिस्टरांना ताक हवं होतं, तर त्यांना एक ताक मी देते ग्लास भरून. आणि हे ताक जे आहे घरी बनवलेलं नाही आहे, रेडीमेड आहे. रेडीमेड जे पॅकेट्स मिळतात त्यातलं आहे. आणि त्यानंतर बघू शकता अगदी किचन माझं आवरलेलं आहे, ओटा वगैरे सगळं साफ करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर मी बाकीच्या कामांकडे वळते, झाडू मारून घेते, फरशी पुसून घेते. आणि त्यानंतर माझी अंघोळ वगैरे होते. आणि त्यानंतर आज सोमवार आहे, सो देवपूजा करणार आहे मी.
हाय, वेलकम बॅक. तर आज सकाळपासूनच मी माझं जे आहे रुटीन तुमच्याशी शेअर करते आहे. सकाळी उठल्यापासून ते आत्तापर्यंत, म्हणजे आत्ता एक 12 वाजलेले आहेत, 12-12:30 वाजलेले आहेत. तर ऑलमोस्ट 11-11:30पर्यंत माझी सगळी कामं आवरतात. पण आज थोडा व्हिडिओ बनवायचा असला की मग थोडा वेळ लागतो. तर ऑलमोस्ट सगळी कामं वगैरे आवरलेली आहेत आणि आज आहे सोमवार. तर सोमवार आणि गुरुवार मी देवपूजा करते आणि बाकीच्या दिवशी मग दिवा लावत असते. तर जेव्हा जेव्हा मी देवपूजा करते, म्हणजे सोमवार आणि गुरुवार किंवा आणि कधी सणावाराला, त्या दिवशी मी घरी उंबऱ्याला जे आहे लेपन करते. आणि हे मी बऱ्याचसे म्हणजे यूट्यूबर्स आहेत किंवा बऱ्याच यूट्यूबवर जे आहेत व्हिडिओ पाहिले होते आणि हे शुभ संकेत देतं आपल्याला, म्हणजे शुभ असतं असं केल्याने. एक पॉझिटिव्ह एनर्जी असते ती आपल्या घरी प्रवेश करते, असं मी वाचलं होतं, ऐकलं होतं. सो एक वर्षाने झालं, एक 7-8 महिने झाले असतील, किंवा नाही, वर्षच झालं असेल मी हे सुरू केलेलं आहे. आणि मागेही जेव्हा मी आधीच्या घरी राहत होते त्यावेळेस हे एकदा मी शेअर केलेलं आहे. आणि अनफॉर्च्युनेटली माझं जे ते जुनं घर होतं त्यालाही एंट्रन्सला उंबरा नव्हता. तरीही मी एंट्रन्सला जे आहे दरवाजाकडे जे आहे हल्दीचे लेपन करायचे. आणि अनफॉर्च्युनेटली याही घरी उंबरा नाही आहे. सो तरी देखील म्हटलं असू दे, आपण एंट्रन्सला जे आहे हल्दी लेपन करूया. तर तसंच मी करते आहे. माझं प्लॅनिंग आहे की जे उंबरा बसवायचं, तर बघू ते कधी आणि कसं होतं. तोपर्यंत मी ते एंट्रन्सला जे आहे जे माझं हल्दी लेपन करायचं जे आहे ते सुरूच ठेवणार आहे. तर तुम्ही मला जर याचे भरपूर, म्हणजे याच्याबद्दल काही आणखी माहिती हवी असेल तर बरेचसे यूट्यूबर व्हिडिओ जे आहेत ते तुम्ही पाहू शकता आणि तुम्हीही करू शकता. तर चला, माझा जो ब्लॉग आहे तो कंटिन्यू बघा. आणि हो, आजपासून ना आठवडाभर आपले रोज जे आहेत व्हिडिओ येणार आहेत. सो मी स्वतःलाच एक चॅलेंज दिलेला आहे की रोज आपला एक व्हिडिओ जो आहे, आपला जो एक ब्लॉग जो आहे अपलोड झालाच पाहिजे. तर बघू कितपत मला जमते. तर 11 ते 11:30 या दरम्यान रोज आपला एक व्हिडिओ जो आहे आठवडाभर अपलोड होईलच. तर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज 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 सबस्क्राईब करूनच जा. आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. गुड इव्हनिंग. तर दुपारी जेवण वगैरे करून आम्ही सगळेच झोपलो होतो, कारण पाऊस इतका पडतो आहे आणि वातावरण अगदी थंडगार झालं. मुली पण थोड्याफार झोपल्या आणि मी पण थोडीफार झोपले होते. आणि आत्ता उठून मी थोडाफार भाजीपाला वगैरे घेऊन आले. ॲक्च्युली मला पालेभाजी हव्या होत्या, पण पालेभाजी काही भेटल्या नाहीत. मग थोडीशी कोबीज वगैरे असं थोडं बेसिक ज्या गोष्टी असतात त्या घेऊन मी आले. आणि यावेळेस गावावरून येताना काहीच भाजीपाला मी आणले नव्हते जास्त, थोडा 1-2-3 भाज्या आणले होते तेवढंच, बाकी असं काही जास्त आणलं नव्हतं. सो भाजीपाला काही भेटला नाही. आणि हो, इकडे मी हे जे वॉल फ्रेम्स आहेत हे लावलेले आहेत. ॲक्च्युली हे मिशोवरून मी घेतले होते. आत्ताच 1-2 दिवसापूर्वी मला त्याची डिलेवरी भेटली होती. आणि त्यानंतर हे जे वॉल हँगिंग्स आहेत हे देखील मी मिशोवरूनच घेतलेले आहेत. आणि याचा प्रॉपर व्हिडिओ जो आहे तो माझ्या मिशो हॉलमध्ये येईल. अजून काही आयटम्स आहेत तेही तुम्हाला दाखवायचे आहेत. सो एकत्रच सगळ्यांचा हॉल मी बनवेल आणि त्यावेळेस तुमच्याशी सगळे डिटेल्स वगैरे. त्यानंतर रात्रीच्या जेवणामध्ये मी इथे झटपट असा फोडणीचा राईस बनवते आहे. त्यासाठी कांदा घेतलेला आहे, टमाटर, बीन्स आहेत, पुदिना आहे, कोथिंबीर आहे आणि कढीपत्ता आहे. आणि हा मॅगीचा मसाला मॅजिक. तर सगळ्यात आधी काय करायचं आहे, कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे. आपल्याला जिरं मोहरीची फोडणी घालायची आहे, कढीपत्ता घालायचा आहे, थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना जो चिरून घेतलेला आहे तोही त्यामध्ये घालायचा आहे. कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे, मिरची आणि जे मी बीन्स घेतलेले आहे ते व्यवस्थित परतून घेणार आहे. आणखी कोणत्याही भाज्या तुमच्याकडे अवेलेबल असतील तर तुम्ही घालू शकता, अगदीच तुमच्या आवडीच्या कोणत्याही
प्रकारचा बटाटा म्हणा किंवा काही गाजर वगैरे काही असेल ते. ॲक्च्युली हा जो राईस आहे राशीला खूप जास्त आवडतो, झटपट असा होणारा, कारण यामध्ये जो मसाला मॅजिक घातलेला असतो, मॅगीचा मसाला जो घातलेला असतो, त्यामुळे त्याची एक टेस्ट जी आहे खूप छान येते. त्यामुळे तिला तो आवडतो आणि ती लागली होती की मम्मा मला राईस बनव, म्हणजे मॅगीवाला राईस बनव, मॅगी मसालावाला राईस. मग म्हटलं चला आता बनवूयात आणि आम्ही तिघी हा आता खाणार आहोत डिनरमध्ये. आणि मिस्टरांसाठी चपाती भाजी बनवली होती. तर मस्त असं फोडणीमध्ये सगळं कांदा वगैरे परतून झाला की टमाटर घालायचं आहे आणि त्यानंतर मग व्यवस्थित सगळं शिजलं त्यामध्ये मीठ, लाल तिखट आणि मसाला जो आहे आपला मॅगीचा तो घालायचा आहे. त्यानंतर मग राईस घालून तो व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग शेवटी वरून मस्त अशी कोथिंबीर आणि लिंबू आणि खूप छान आणि चविष्ट असा हा जो आहे राईस हे बनतो. आपलं 1 पॉट डिश जे आहे रेडी होतं. तर नक्कीच तुम्हाला जर कंटाळा वगैरे आला असेल तर नक्कीच ही झटपट बनणारी रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता. आणि चला तर मग हा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि काही तुमच्या सजेशन असतील त्याही मला नक्की सांगा. आणि हो, मी मागच्या व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला सांगितलं होतं की या आठवड्यात आपला रोज एक व्हिडिओ येणार आहे. तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करूनच जा. आणि चला मग आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.